स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान बेल्ले येथील सभासदांनी जून महिन्यात बेल्ले परिसरात जंगली झाडे लावली। ही झाडे चांगली झाली आहेत, परंतु आता पाण्याचा प्रश्न निर्माण झाला म्हणून या मंडळाचे सदस्य नारायण पवार यांनी गाडीत पाण्याची टाकी ठेवून झाडांना पाणी दिले। हे करताना प्रतिष्ठानच्या वतीने ठिबक सिंचन करण्यात आले आहे। टाकीला पाईप जोडला की प्रत्येक झाडाला पाणी मिळते। या उपक्रमाचे कौतुक सामाजिक कार्यकर्ते ठकसेन शिंदे यांनी केले आहे। हे काम मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गाडेकर यांच्या सूचनेवरून नारायण पवार, सागर गाडेकर, बलराज शर्मा, बंटी पवार, सोमनाथ पिंगट, अभिषेक बेल्लेकर, ओंकार पिंगट हे करत होते। याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे प्रतिनिधी गणेश चोरे। आज आपण पाहतोय की महाराष्ट्राला दुष्काळाची झळा बसत आहे आणि या दुष्काळामध्ये आज पिण्याच्या पाण्याची भ्रांत असताना सुद्धा बेल्ले गावामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ हे त्यांनी झाडं लावलेली आहेत आणि ती झाडं जगवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न आहे। या मंडळातील आपल्या समोर काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांची चर्चा करूया। मला सांगा की ही झाडं तुम्ही किती लावलेली आहेत आणि किती दिवसापासून लावलेली आहेत? ही झाडं आम्ही 6 महिन्यापूर्वी लावलेली आहे आणि ही जी झाडं लावलेली ही सगळी रानटी म्हणजे ते नाव असतील काय कशा कशा? याच्यामध्ये करंज आहे, आपटा आहे, आवळा आहे, कडुनिंबाची झाड आहे, आवळा आहे, आपले वड आहे, उंबर आहे, अशी काही जंगली जी झाडं आहे ती सगळी याच्यामध्ये। आता याला पाणी तुम्ही जे आता गाडीतून आणलंय हे किती दिवसातून पाणी देता? दर 8 दिवसाला, दर शनिवारी रविवारी 2 दिवसापैकी 1 दिवसापैकी 8 दिवसात एकदा याला पाणी देतो आपण। बरं, आता पाण्याची तर इतकी दुष्काळाची परिस्थिती असताना पाणी कुठून आणलं जातं? आपल्या घरापासून पाणी आणलं जातं। एक बोरवेल आहे, त्या बोरवेल मधून एक 750 लिटरची टाकी आहे, 750 लिटरची टाकी आहे। पाण्या टाकी गाडी टाकली जाते, ती टाकी घेऊन इथं ठिबक केलेले आहे झाडांना। पाणीचं व्यवस्थित त्या झाडाला मिळावं या हेतून हे ठिबक केलेले आहे, ठिबक सिंचन। आणि त्या ठिबक मधून प्रत्येक झाडाला कमी पाण्यात जास्त फायदा होतो त्या झाडांना। आता तुम्ही ठिबक केलेली सांगताय, आता प्रत्येक झाडं आणली त्याला ठिबक केली, याचं खर्चाचं नियोजन कसं असतं? कसं हा खर्च कशातून केला जातो? हा खर्च आमचं स्वातंत्र्य युवा फाउंडेशन आहे, या फाउंडेशनच्या माध्यमातून खर्चाचं नियोजन केलं जातं। आणि हे जे आता जितके कार्यकर्ते तुम्ही आलेले आहेत पाणी भरायला, यांना काही पैसे दिले जातात, काही स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत? हे ना विधायक काम म्हणूनच काम करतात, याला कोणी पैसे देत नाही किंवा काय नाही किंवा कोणाचा काही विषय नाही। आज महाराष्ट्र दुष्काळामध्ये ओरबत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरचा हा उपक्रम जो आहे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी चालू आहे। त्यांनी जी लावलेली झाडं आहेत ती जगली पाहिजेत असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे। तुम्हाला सांग पण किती दिवसापासून येतो इथं? 6 महिन्यापासून तू आता ही किती झाडं लावली सगळी? 600 टोटल 600। आणि याच्यामध्ये तुला असं कोणी बोलवलं जातं की स्वयंस्फूर्तीने येतो? नाही, मी माझ्या स्वतःची। कसं वाटतं काम करताना? बलराज, मला सांग की आता बरेच दिवसानंतर तू तर मला गावाची नाळ तुझी पहिल्यांदा जोडल्यासारखी वाटतीये, तर या पुरांमध्ये येऊन कसं वाटतंय? एक आनंद भेटतो की निसर्गाला आपण काहीतरी देतोय आणि आपल्या भारतासाठी आपण काहीतरी करतोय। थोडक्यात की सध्या दुष्काळाची परिस्थिती आणि पाऊस कमी होत चाललाय हळूहळू, त्यासाठी झाडं लावणं खूप गरजेचं आहे आणि आपण स्वयं मदत करतोय आपण, त्याचा मला एक आनंद वाटतो। स्वयं मदत करतोय त्याचा आनंद वाटतोय, त्याला असं म्हणायचं आहे की आता दुष्काळाची परिस्थिती जरी असली तरी तुम्ही ही झाडं आता जगवणारच का? हो, 100% जगवणार। ही झाडं ती 100% जगवण्याचा निश्चय या ठिकाणी ते करत आहेत। स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ जे काही वृक्षारोपणाचा वसा आणि वारसा घेऊन काम करत आहे, या कामाची पाहणी हे बेल्ले गावातील ग्रामपंचायतचे माजी सदस्य ठकसेन शिंदे हे नेहमी पाहत असतात आणि ग्रामस्थ म्हणून त्यांना काय वाटतं आपण विचारूया। ठकाशेठ, मला सांगा की ही जी मुलं इथं दर आठवड्याला पाणी घालतात, झाडं जगवतात, हे ग्रामस्थ म्हणून तुम्हाला काय वाटतं? एकदम चांगला उपक्रम आहे हा जो सावरकर मंडळाचा। प्रत्येक रविवारी मी बघतो की मंडळाचे कार्यकर्ते स्वतःचं काम बाजूला ठेवून गाडीमध्ये पाण्याची टाकी टाकून प्रत्येक आठवड्यातून 1 दिवस झाडांना पाणी घालतात। त्यांच्या सोयीस्फूर्तीने केलेलं काम एकदम चांगल्या पद्धतीचं आहे
ज्यावेळेस झाडं मोठं होतील त्याचा आनंद खूप मोठा असेल. त्या मंडळाला माझे शुभेच्छा राहतील. त्यांचा उपक्रम असेच पुढे चालू ठेवा. यांचा उपक्रम असाच पुढे चालू ठेवा असं टाकाशेठचं म्हणणं आहे. जसं आपण म्हणतो वृक्षवल्ली आम्हा सोयरी, या उक्तीप्रमाणे हे मंडळ काम करीत आहे. या मंडळाची अशीच उन्नती होत राहो अशीच आपण या ठिकाणी आशा बाळगूया. ऋषभ सोनानेसह गणेश चोरे, आयवन न्यूज, बेल्ला.